आपलं मॅथमॅटिक्सचं चॅप्टर नंबर 4 पेअर ऑफ स्ट्रेट लाईन सुरू आहे. त्या चॅप्टरमध्ये ऑलरेडी आपण 2 एक्सरसाइज कंप्लीट केल्या. थर्ड एक्सरसाइज पूर्वीची थेरोटिकल पार्ट सुद्धा आपलं कंप्लीट झाले. आता आपण थर्ड एक्सरसाइजचं पहिला क्वेश्चन लिहून घेऊ. क्वेश्चन नंबर 1. फाइंड द जॉइंट इक्वेशन. Find the joint equation. Find the joint equation of the pair of lines Find the joint equation of the pair of lines. या क्वेश्चन मध्ये 2 सब क्वेश्चन्स आहेत. त्याच्यामधला फर्स्ट क्वेश्चन, through the point 2, -1 and parallel to the line represented by represented by 2x square plus 3xy minus 9y square equal to 0. 2x square plus 3xy minus 9y square equal to 0. आपल्याला अशा लाईन्सचं जॉइंट इक्वेशन काढायचं आहे जे की या जॉइंट इक्वेशन मधल्या 2 लाईन्सला पॅरलल राहतात आणि या पॉइंटून पास होतात. गिवन जॉइंट इक्वेशन इज. अशा प्रॉब्लेमचे 2 मेथड्स आहेत आपल्याला. जर या इक्वेशनचे जर तुम्ही फॅक्टर जनरेट करू शकल्या तर खूप सोपी प्रोसिजर आहे. आणि फॅक्टर जर जनरेट होऊ शकले नाही तर आपल्याला सम ऑफ स्लोप आणि प्रोडक्ट ऑफ स्लोपचा फॉर्म्युला यूज करून सॉल्व्ह करावं लागते. लक्षात असू द्या, फॅक्टर जर जनरेट होऊ शकले तर पद्धत खूप सोपी आहे. आणि फॅक्टर जर पडले नाहीत, फॅक्टर जनरेट करू शकल्या नाही आपण, तर सम ऑफ स्लोप्स आणि प्रोडक्ट ऑफ स्लोप्सच्या पद्धतीनं जावं लागते. पहिला क्वेश्चन आहे, बघू फॅक्टर्स पडतात की नाही ते. गिवन जॉइंट इक्वेशन इज 2x square plus 3xy minus 9y square equal to 0. 2 into minus 9 हे होईल -18. -18 चे फॅक्टर 6 3 जा 18 प्लस 6 minus 3 गृहीत धरू शकता आपण. हे होईल 2x square plus 6xy minus 3xy minus 9y square equal to 0. plus 6 minus 3 या जागी plus 3 येईल. 6 minus 3 3. 6 into minus 3 minus 18. या दोन्ही मधनं x कॉमन घेऊ शकता. मीनवाईल 2 कॉमन घेऊ शकता. 2x जर मी कॉमन घेतलो या जागी आपल्याला मिळेल x प्लस 3y. 2x जर कॉमन घेतलो तर x प्लस 3y मिळेल. या जागून मायनस कॉमन घेतो. मायनस सोबत आपण कॉमन घेऊ शकता 3y. मायनस 3y जर मी घेतलो कॉमन तर इथून उरते x मायनस इंटू प्लस मायनस 3y इक्वल टू 0. आता आपल्याला x प्लस 3y इथं कॉमन दिसेल. x प्लस 3y काय उरायला इथून 2x मायनस 3y इक्वल टू 0. दॅट इज x प्लस 3y इक्वल टू 0. 2x मायनस 3y इक्वल टू 0. हे काय आहेत? या जॉइंट इक्वेशन मधले 2 सेपरेट लाईन्स आहेत. दीज आर द
separate equations of the lines represented by this equation. तेवढं डिटेल मध्ये लिहायची गरज नाही. हे सेपरेट इक्वेशन्स आहेत. तुम्हाला मी एक फॉर्म्युला दिलो, एखाद्या लाईनचं इक्वेशन दिलंय जनरल फॉर्म मध्ये, सपोज ax प्लस by प्लस c इक्वल टू 0. सेपरेट कॉन्स्टंट असू द्या नसू द्या काही फरक पडणार. तर त्या लाईनचा स्लोप काढण्यासाठी मी एक फॉर्म्युला दिलेला आहे तुम्हाला. त्या लाईनचा स्लोप काढण्यासाठी एक फॉर्म्युला दिलो, मायनस ऑफ a अपॉन b, मायनस ऑफ a अपॉन b, that is कोएफिशिएंट ऑफ x डिवाइड बाय कोएफिशिएंट ऑफ y. तर या दोन लाईन्सचे स्लोप्स आपण लिहून घेऊ. स्लोप ऑफ द लाइन, slopes of the line x plus 3y equal to 0, x plus 3y equal to 0 and 2x minus 3y equal to 0 are x plus 3y equal to 0, x plus 3y equal to 0 and 2x minus 3y equal to 0 are. स्लोप काढण्यासाठी फॉर्म्युला दिलोय मी, मायनस ऑफ कोएफिशिएंट ऑफ x डिवाइड बाय कोएफिशिएंट ऑफ y, मायनस ऑफ कोएफिशिएंट ऑफ x काय आहे 1 डिवाइड बाय 3 and मायनस ऑफ कोएफिशिएंट ऑफ x आहे 2 आणि कोएफिशिएंट ऑफ y आहे -3. नंतर मायनस मायनस हे कॅन्सल होईलच. हे झालं स्लोप्स काढण्यासाठी. या पद्धतीने आपण स्लोप्स काढल्या. आता रिक्वायर्ड लाईन्स कसे आहेत ते आपल्याला महत्त्वपूर्ण आहे. रिक्वायर्ड लाईन्स कसे आहेत, या जॉईंट इक्वेशन मधल्या दोन लाईन्सला पॅरलल राहतात. आता तुम्हाला तर कंडिशन माहित आहे, पॅरलल लाईन्स जर असतील तर स्लोप्स काय राहतात, सेम राहतात. ॲज required lines passing through, as required lines passing through 2, minus 1 are parallel to given line. Parallel to given lines याचा अर्थ गिवन जॉईंट इक्वेशन मधल्या दोन लाईन्सला पॅरलल आहेत. मग रिक्वायर्ड लाईन्स गिवन जॉईंट इक्वेशन मधल्या लाईन्सला जर पॅरलल असतील तर त्यांचे स्लोप्स काय राहतात, सेम राहतात. स्लोप्स ऑफ रिक्वायर्ड लाईन्स आर -1/3 and 2/3, -1/3 and 2/3 रिक्वायर्ड लाईन्सचे हे स्लोप्स आहेत. आता एकदाचा स्लोप ऑफ रिक्वायर्ड लाईन्स आपण मिळवल्या आणि रिक्वायर्ड लाईन्स कुठून पास होतात तेही आपल्याला माहित आहे. इक्वेशन ऑफ रिक्वायर्ड लाईन्स आणू शकता. आता एखाद्या लाईनचा आपल्याला स्लोप माहित आहे आणि कुठून पास व्हायला ते पॉइंट माहित आहे, तर आपल्याकडे एक स्लोप पॉइंट फॉर्म नावाचा फॉर्म्युला आहे. y minus y1 इक्वल टू m इंटू x मायनस x1. या स्लोप पॉइंट फॉर्मनं आपण लाईनचं इक्वेशन आणू शकता. आपण सायमल्टेनियसली दोन्ही लाईन्सचे इक्वेशन्स एकदाच आणू शकता आता, कारण प्रॅक्टिस ही झालेली आहे. थर्ड एक्सरसाइजला आल्या या चॅप्टरच्या आपण. इक्वेशन ऑफ रिक्वायर्ड लाईन्स आर, दोन्हीचे x1, y1 दोन्ही लाईन्सचे 2, -1 आहेत, कारण दोन्ही लाईन्स या पॉइंटूनच पास होतात. पण स्लोप घेते वेळेस एका लाईनचा स्लोप -1/3 घ्यायचं, दुसऱ्या लाईनचा स्लोप 2/3 घ्यायचं. y मायनस y1 आहे -1 इक्वल टू m इंटू m -1/3
एक्स मायनस x1 आहे 2. हे एका लाईनचा इक्वेशन झालं. दुसऱ्या लाईनचा इक्वेशन y मायनस y1 आहे -1 इक्वल टू m इंटू m आहे 2/3 x मायनस x1 आहे 2. x1 आहे 2. हे होईल 3 इंटू y प्लस 1 इक्वल टू -1 इंटू x मायनस 2. 3 इंटू y प्लस 1 इक्वल टू 2 इंटू x मायनस 2. हे होईल 3y प्लस 3 इक्वल टू -x माइनस इंटू माइनस प्लस 2. 3y प्लस 3 इक्वल टू 2x 2 इंटू -2 -4. जनरली आपल्याला x पॉझिटिव्ह ठेवायचं आहे जनरल फॉर्म मध्ये इक्वेशन आणण्यासाठी. -x इकडे घेतो, x प्लस 3y प्लस 3 2 इकडे आलं -2 इक्वल टू 0. इक्वेशन जनरल फॉर्म मध्ये आणायचा प्रयत्न करा. -x इकडे आणलो, प्लस x प्लस 3y 3 इथल्या इथं आहे, 2 लेफ्ट साईडला आणल्या ते होईल -2. x पॉझिटिव्ह ठेवण्यासाठी पूर्ण टर्म तिकडे न्यावं लागेल. 0 इक्वल टू 2x मायनस